लहान मुलांच्या पोशाखात, आहारात आणि बोलण्यात भारत दिसत नाही. त्यांच्या वागण्यात पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत असून अशा काळात आपल्या परंपरा आणि संस्कृतीची शिकवण त्यांना देणं आवश्यक आहे. त्यासाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेल्यास त्यातून मानव कल्याणाचा भाव जागृत होईल असा विश्वास संशोधक लेखक डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केला. ते डी.वाय. पाटील विद्यापीठात आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. संशोधक लेखक डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या आयुर्वेद फॉर किड्स, योग फॉर किड्स, जिनोम ते ओम अशा 3 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा डी.वाय. पाटील फिजिओथेरपी कॉलेजच्या सभागृहात पार पडला. सकाळ पब्लिकेशनच्या वतीनं या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सकाळ पब्लिकेशनचे प्रमुख आशुतोष रामगिरी यांनी भारतीय ज्ञान, परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम या पुस्तकातून साधल्याचं सांगितलं. पुस्तक प्रकाशित करणं नाही तर समाज परिवर्तन घडणारं साहित्य देणं हा सकाळ पब्लिकेशनचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. लेखक डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी ओम म्हणजे प्राचीन ज्ञानाची संकल्पना असून जिनोम म्हणजे विज्ञान, तर विज्ञानाचं मूळ हे विश्वकल्याण, मानव कल्याण असल्याचं सांगितलं. विज्ञानाचा उपयोग विध्वंस करण्यासाठी नाही तर निसर्ग संवर्धन, पर्यावरण रक्षण यासाठी आहे. त्यामुळं आजचं विज्ञान हे त्याच्या मुळापासून भरकटलं असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिनोम ते ओम या पुस्तकातून ज्ञान, विज्ञान ते प्रज्ञान अशी संकल्पना मांडली असून उपनिषदांमधून या पुस्तकाची संकल्पना सुचल्याचं डॉक्टर पटवर्धन यांनी सांगितलं. आयुर्वेद फॉर किड्स, योग फॉर किड्स या पुस्तकांबद्दल सांगताना डॉक्टर पटवर्धन यांनी सध्या लहान मुलांच्या पोशाखात, आहारात आणि बोलण्यात भारत दिसत नाही असं सांगितलं. त्यांनी पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव अधिक असल्याचं सांगत विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेली तर मानव कल्याणाचा भाव जागृत होईल असा विश्वास व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी आस्तिक म्हणजे काय आणि नास्तिक म्हणजे काय यातील भेद स्पष्ट केला. अद्वैतवाद, चार्वाक परंपरा, मोक्ष आणि ब्रह्म म्हणजे काय यांचं सविस्तर वर्णन केलं. लेखक डॉक्टर भूषण पटवर्धन यांचे ग्रंथज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम असल्याचं त्यांनी नमूद केलं. जिनोम ते ओम या पुस्तकाच्या अनुवादक डॉक्टर जया कुर्हेकर यांनी अनुवादाचं हे काम अवघड होतं, पण ते योग्य रीतीनं पेलता आलं याचा मनस्वी आनंद असल्याचं सांगितलं. जिज्ञासू पद्धतीनं प्रत्येक गोष्टीकडे कसं पाहावं हे या पुस्तकाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांनी जी विद्या अज्ञान, भय आणि गैरसमज यापासून मुक्त करते तीच खरी विद्या असं त्यांनी नमूद केलं. कुलगुरूंनी डॉक्टर पटवर्धन यांच्या ग्रंथातून शरीर, मन आणि आत्मा यांचा संगम पाहायला मिळतो असं सांगत अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्यासाठी डॉक्टर पटवर्धन यांची पुस्तकं मार्गदर्शक ठरतील असा विश्वास व्यक्त केला. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी आबालवृद्धांना मार्गदर्शक ठरेल अशा साहित्याची निर्मिती डॉक्टर पटवर्धन यांनी केली आहे असे गौरवोद्गार काढले. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर बी.पी. साबळे, कुलसचिव डॉक्टर व्ही. भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.